नमस्कार. मी सोनाली ढपाले राऊत चपराकसाठी सादर करतीये जानेवारी 2024 अंकातील ज्योती घनश्याम यांचा भारतातील लघु मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने हा विशेष लेख. जरूर ऐका, अन्य साहित्यप्रेमींनाही पाठवा आणि आवडल्यास चपराकचे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतातील लघु मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने. ज्योती घनश्याम. लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश भारताकडे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बघतात. एवढे प्रचंड मनुष्यबळ असताना देखील आपला देश अजूनही विकसनशील देशांच्या यादीत आहे. अजूनही मूलभूत गरजांसाठी देशातील बहुसंख्य नागरिकांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी आज तागायत निवडणुकांच्या वेळी मी या देशातील गरिबी आणि बेरोजगारी दूर करेन हीच आश्वासने ऐकायला मिळतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020मध्ये भारत एक महासत्ता असेल असे भाकीत केले होते, पण तरीही आपली प्रगती लांबणीवर पडत आहे. या गोष्टींकडे जर आपण प्रामाणिकपणे सजग नजरेने पाहिले तर आपल्यातील उणिवा सहज लक्षात येतील. भारतातील एकंदरीत वार्षिक उलाढाल पाहता आपली अर्थव्यवस्था बुडणार तर नाही, पण काड्यांचा आधार घेत तरंगणाला तरणे म्हणता येत नाही. त्याला विकास तर अजिबात म्हणता येत नाही. हे कोणत्याही विचारशील नागरिकाला अस्वस्थ करणारे आहे. कोणत्याही देशाच्या विकासाची इमारत टिकवायला त्या देशाची विचारधारा आणि अर्थव्यवस्था कारणीभूत असते आणि त्या देशाच्या विचारधारेला आणि अर्थव्यवस्थेला जबाबदार असतो तो त्या देशाचा नागरिक. भारतीय विचारधारेत अनेक महान व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे. त्या आधारे कितीही कलह मतभेदांच्या मध्ये भारत सांस्कृतिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या तरू शकतो, पण अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी वाढण्यासाठी व्यवसाय व्यापार उद्योग टिकणे आणि वाढणे आवश्यक आहे. विशेषतः लघु व मध्यम उद्योग, कारण या उद्योगांचा देशाच्या एकूण विकास दरातील वाटा 30% आहे. त्यातील सुमारे 24.63% योगदान सेवा पुरवणाऱ्या उद्योगांचे आहे. पुढील आकडेवारी पाहता आपल्याला लघु मध्यम उद्योगांचे महत्त्व लक्षात येईल. भारतात अंदाजे 4,20,00,000पेक्षा जास्त नोंदणीकृत विना नोंदणीकृत लघु मध्यम उद्योग आहेत. देशातील 95% उद्योग हे या श्रेणीमध्ये येतात, ज्याद्वारे एकूण 6,000पेक्षा जास्त उत्पादने घेतली जातात. म्हणजे देशातील एकूण उत्पादनांच्या 45% उत्पादने आणि एकूण निर्यातीच्या 40% निर्यात ही लघु मध्यम उद्योगांच्या मार्फत केली जाते. शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती लघु मध्यम उद्योगाद्वारे होते. भारतातील एकूण मनुष्यबळापैकी 40% लोकांना रोजगार या क्षेत्राद्वारे उपलब्ध झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या उद्योग समूहांना मात्र प्रत्येक दिवशी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. 2017 ते 2020 या 6 वर्षांच्या कालखंडात भारतातील एकूण 5 लाख व्यवसाय उद्योग बंद पडले. हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे विकासाला पोचत असलेले हे धक्के किती नुकसान करत असतील याचा अंदाज बांधता येईल. अर्थव्यवस्थेच्या या पाठदुखीची कारणे अभ्यासून ती जर प्रामाणिक धडपड्या उद्योजक होऊ पाहणाऱ्यांच्या समोर आणली तर त्यांना नक्कीच वैयक्तिक तसेच संस्थात्मक पातळीवर बदल करणे सोयीस्कर होईल. स्थापनेतील आव्हाने. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल तर खालील 3 प्रश्नांची उत्तरे संस्थापकाकडे असणे महत्त्वाचे आहे. पहिला प्रश्न, अर्थातच तुम्ही काय विकणार आहात? उत्पादन असेल तर तयार करून की तयार करून विकायच्या उत्पादनाच्या कच्च्या मालाच्या खरेदीपासून उत्पादनातून निर्माण झालेल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनापर्यंत तुमच्याकडे नियोजन आहे का? किंवा जर सेवा असेल तर ती पुरवण्याच्या कार्यपद्धतीच्या आराखड्यापासून ग्राहक संपर्क किंवा तक्रार निवारणासाठी तुमच्याकडे नियोजन आहे का? बऱ्याच उद्योजकांचे अनेक उत्पादने किंवा संकल्पना एकाच वेळी विकण्याचे प्रयत्न कधी नियोजनाअभावी तर कधी चुकीच्या निर्णयांमुळे फसतात. त्यामुळे आपल्याला काय विकायचे आहे याबाबत सुरुवातीपासूनच स्पष्ट असायला हवे.
2. या संकल्पनेसाठी तुमच्याकडे भांडवल आहे का? किंवा एखाद्याकडून भांडवल उभे करण्याचा प्रस्ताव मान्य करवून घेण्याची ताकद तुमच्या संकल्पनेत आहे का? आणि ते मिळाल्यावर त्याचा योग्य विनिमय व्हावा याचे नियोजन तुमच्याकडे आहे का? अनेक वेळा आपल्या देशातील प्रयोगशील उद्योजक भांडवल या एका प्रश्नापुढे हात टेकतात. त्यामुळे चांगले उद्योग स्थापन व्हायचेच राहून जातात. युवा उद्योजकांसाठी सरकारने अनेक योजना राबवल्या असूनही त्यांची माहिती आणि त्या योजना सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत. शिवाय लघु आणि मध्यम उद्योगांसाठी बँकांचे, फायनान्स कंपन्यांचे नियम फारसे आशादायक नाहीत. जागतिक आर्थिक मंदी आणि कोरोना या संकटांमुळे परदेशी गुंतवणूकदार देखील चांगल्या चाललेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. 3. शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तुमची आवड आणि उद्योगाची संकल्पना जुळते का? हो, हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण जे काम करतो ते आणि आपल्याला जे करायला आवडते ते एकच असते, तेव्हा ते आपण न कंटाळता करतो. त्यामुळे सातत्य टिकून राहते, जे वैयक्तिक आणि संस्थात्मक प्रगतीला कारणीभूत ठरते. एखादा व्हिडिओ बघून किंवा मित्र याच्यात यशस्वी झाला म्हणून मी हे करणार असं करणं वेगळं. अशा कामामध्ये थोड्याफार अपयशाने देखील व्यक्ती थकते, निराश होते. पण आवडणारे काम हे यश अपयशाच्या पलीकडचे असते. ते आत्मिक आनंद देते. त्यामुळे अथक परिश्रम करून सुद्धा मानसिक थकवा जाणवत नाही. व्यक्ती प्रयोगशील बनतो आणि व्यवसाय वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भांडवलासोबत आवड आणि नियोजन असणे अत्यंत गरजेचे आहे. तो संस्थेच्या यशाचा पाया असतो. या पायाकडे केल्या गेलेल्या दुर्लक्षामुळे पुढची इमारत कधी डळमळायला लागते हे ज्या संस्थापकाला खूप उशिरा समजते, तो बराच वेळ, पैसा, मनुष्यबळ खर्च केल्यानंतर दुसरी वाट शोधायला लागतो आणि याला दुसरी एखादी व्यक्ती त्या उत्पादनाचे किंवा सेवेचे अपयश समजू लागते. स्थापनेनंतरची आव्हाने. 1. मनुष्यबळ. याचे 2 पैलू आहेत. एक कुशल मनुष्यबळ मिळवणे आणि दुसरा ते टिकून राहणे. भारतासारख्या एवढे मोठे मनुष्यबळ असलेल्या देशात नुकत्याच स्थापन झालेल्या उद्योगापुढे ते मिळण्याचे आव्हान, तर सुरू असलेल्या उद्योगापुढे ते मिळणे आणि टिकणे अशी दोन्ही प्रकारची आव्हाने असणे ही चिंताजनक बाब आहे. विशेषतः ज्या उद्योगांमध्ये तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कलाकौशल्यांचा समावेश आहे त्यांना यास सामोरे जावे लागत आहे. तेही आपल्या देशात पुरेशी ज्ञानपीठे असताना. शिवाय आजकाल बऱ्याच गोष्टी ऑनलाईन घरबसल्या शिकता येतात तरीही. याचा अर्थ आपण संख्यात्मकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर आहोत. आपल्या देशातील मनुष्यबळाच्या गुणात्मक वाढीकडे आपले दुर्लक्ष होत आहे. एका कन्सल्टन्सीसाठी ह्युमन रिसोर्स ॲनालिस्ट म्हणून काम करत असताना विविध क्षेत्रातील शेकडो पदांच्या भरतीसाठीच्या मुलाखतींदरम्यान खालील गोष्टी निदर्शनास आल्या, ज्या कुशल मनुष्यबळ न मिळणे किंवा असलेले गमावण्यास कारणीभूत ठरतात. 1. आवड म्हणून नाही तर गरज म्हणून कला, कौशल्य, तंत्रज्ञान शिकणे. 2. एका कला, कौशल्य, तंत्रज्ञानाशी संबंधित योग्य तितका अनुभव घेतो ना घेतो तोच दुसऱ्यावर उडी घेणे. 3. मॅनेजमेंट संस्थेवरील अविश्वास. 4. कर्मचाऱ्यांचे किंवा व्यवस्थापनाचे किंवा नेतृत्वाचे माणुसकी, शब्द, मूल्यांपेक्षा पैशाला महत्त्व देणे. 5. करिअर गॅप. 6. अपडेट राहण्याबद्दल नीरसता. 7. संस्थेतील बदलांशी, कार्यपद्धतीशी किंवा सहकर्मचाऱ्यांशी जुळवून न घेणे. 8. कामानुरूप मोबदला न मिळणे. 9. चांगल्या कामाची वेळेवर दखल न घेतली जाणे किंवा त्याचा अतिरिक्त मोबदला, बढती न मिळणे. 10. इतरत्र चांगल्या संधी उपलब्ध असणे. 11. काम आणि वैयक्तिक आयुष्यात असंतुलन असणे. 12. महिलांची आरोग्यविषयक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक, वैयक्तिक कारणे.
13. कामाच्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या बौद्धिक प्रगतीच्या संधी पुढे उपलब्ध नसणे. 14. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षिततेची काळजी न घेणे किंवा ती घेण्यासाठीची संसाधने उपलब्ध नसणे. 15. मानसिक ताणतणाव. 16. राजकीय, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या वेगळ्या विचारधाराचे नेतृत्व असणे. त्या विचारधारांना, मतप्रवाहाला कामाच्या ठिकाणी येऊ देणे आणि त्यातून निर्माण झालेले मतभेद. 17. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव. 18. संस्थेची आर्थिक परिस्थिती, आर्थिक निर्णय. 19. मुलाखतीदरम्यान योग्य निवड प्रक्रियेचा अभाव. 20. निवड झालेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी न तपासणे. 21. कामावर हजर होण्याआधी कॉल लेटरमध्ये सर्व जबाबदाऱ्या, अटी, नियम स्पष्ट न करणे किंवा त्यानुसार जबाबदाऱ्या न सोपवणे किंवा त्या सोडून इतर अथवा वैयक्तिक कामात गुंतवणे. 20. संस्थापकांमध्ये नेतृत्व कौशल्याचा, दूरदृष्टीचा अभाव. 23. कामाच्या ठिकाणी आमिष किंवा भीती दाखवून होणारे लैंगिक शोषण, मानसिक शोषण. जोखीम व्यवस्थापन. व्यवसायाला उंचीवर नेण्याची स्वप्ने तो रोज पाहावीत. ती सत्यात उतरवण्याचे प्रयत्न देखील सुरू ठेवावेत. पण सर्वात आधी व्यवसायातील संभाव्य जोखमी ओळखून त्यावर उपाययोजना नक्की करावी. जगातील टिकून राहणाऱ्या कंपन्यांचा अभ्यास केला असता कळून येते की त्यांच्या टिकून राहण्याला त्यांचे उत्तम जोखीम व्यवस्थापन जबाबदार आहे. आपण येथे मागे पडत आहोत. होईल तेव्हा बघता येईल या वृत्तीमुळे अचानक उद्भवलेली आर्थिक, नैसर्गिक किंवा तंत्रज्ञानविषयक एखादी अडचण खूप मोठे नुकसान करून जाते. MAG ग्लोबल या व्यापार व्यवसाय सल्लागार कंपनीच्या सर्व्हेनुसार भारतातील 67% कंपन्यांमध्ये पुरेसे जोखीम व्यवस्थापन नाही. 3. आर्थिक नियोजन. संस्था स्थापन केल्यानंतर पैसे आपोआप तुमच्यापर्यंत येत नाहीत. ते मेहनतीने कमवावे लागतात. निदान तुमच्या व्यवसायाच्या पुढील वाढीसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा इतका व्यवहार तर तुम्हाला खात्यावर दाखवावा लागतो. अवास्तव ध्येय ठरवणे, अविचारी निर्णय घेणे, योजना केली असेल तर तिचा आढावा न घेणे या आर्थिक नियोजनात होणाऱ्या गंभीर चुका आहेत. बऱ्याचदा आपला लोकसंग्रह आणि लोकसंपर्क आपल्याला कुठल्याही आर्थिक संकटातून वर काढू शकतो. या समजुतीमुळे आवाक्याबाहेरची व्यावसायिक आव्हाने स्वीकारली जातात. आपल्या बौद्धिक, सामाजिक, कायदेशीर तसेच आर्थिक क्षमतांना ओळखूनच नियोजन करावे. याचा अर्थ मोठी स्वप्ने पाहू नयेत असे नाही. अर्थसहाय्य घेऊन प्रचंड भांडवल उभे करण्यापेक्षा हळूहळू एका कामातून येणाऱ्या पैशाने पुढचे काम उभे करत व्यवसाय वाढवण्याचा जे निर्णय घेतात त्यांना अचानक आलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडणे सोपे जाते. लक्षात घ्या, कायद्यानुसार तुमची व्यापारी संस्था ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तुमची संस्था प्रोप्रायटर फर्म असो, पार्टनरशिप फर्म असो किंवा प्रायव्हेट लिमिटेड असो. संस्थापक म्हणून तुमच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक आर्थिक बाबींचे स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी विश्वासू मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराची, फायनान्शियल ॲडवायझरची मदत देखील घेऊ शकता किंवा स्वतः अभ्यास करून हे नियोजन ठरवू शकता. प्रोप्रायटरशिप संस्था चालवत असाल तर एकूण फायद्याच्या अमुक टक्के असा स्वतःला पगार निश्चित करा. म्हणजे अवाढव्य खर्चही होणार नाही आणि कमी पडून वैयक्तिक तणाव देखील वाढणार नाही. शिवाय तुमच्यासमोर नेहमीच एक लक्ष असेल की अमुक इतकी रक्कम आपल्याला व्यवसायातून मिळवलीच पाहिजे. संस्थेचे सर्व खर्च, कर सोडून उरलेला पैसा पुढच्या ध्येय धोरणांसाठी आणि वेगवेगळ्या गुंतवणुकींसाठी राखून ठेवा. यामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ देऊ नका. तुमच्या कार्यपद्धतीसोबत तुमच्या गुंतवणुका तुमचे संस्थात्मक यश ठरवत असतात. 4. वेळ, काम आणि कार्यपद्धतीचे व्यवस्थापन. आपल्या देशात ठराविक वेळेपेक्षा उशिरा पोचल्यावर "अरे, मी भारतीय वेळेत पोचलो आहे" असे म्हणायची अनेकांना सवयच लागली आहे. शिवाय बऱ्याच कार्यालयांमध्ये व्यवस्थापनातील व्यक्तींचा वेळ न घेताच
आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याप्रमाणे त्यांना थेट येऊन भेटण्याचा पायंडा पडला आहे. काही कार्यालयांमध्ये तर कर्मचाऱ्यांना बॉस मॅनेजर आल्याशिवाय आपल्याला काय काम करायचे आहे हे देखील माहिती नसते. ही पद्धत आपल्या देशातील असंख्य व्यवसाय उद्योगांना मारक ठरली आहे. दिसायला छोटी वाटणारी ही गोष्ट वाळवीसारखी व्यवसायाला खात असते. यामुळे कित्येक व्यवसाय संस्था बंद देखील पडल्या आहेत. जर तुमच्या कर्मचाऱ्यांकडे कमीत कमी येणाऱ्या 7 दिवसात आपण कुठल्या वेळी कुठल्या पद्धतीने काय करणार आहोत आणि तुमच्याकडे कमीत कमी येणाऱ्या 6 महिन्यात कुठल्या वेळी कुठल्या पद्धतीने काय करणार आहोत याचा किमान ओघवता आराखडा नसेल तर थांबा, तयार करा आणि मग पुढे जा. भेटायला येणाऱ्यांसाठी वेळ निश्चित करा, तसे संपर्काचे इतर मार्ग त्यांच्यासाठी खुले ठेवा. यासाठी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग या तंत्रज्ञानाची आणि विविध टास्क मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशनशिप सॉफ्टवेअरची मदत देखील घेऊ शकता. मग तुमच्या संस्थेत भले एक व्यक्ती कामाला असेल, तुम्ही एकच उत्पादन घेत असाल किंवा एका प्रकारची सेवा पुरवत असाल, तरी हे नियोजन अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे संस्थेला एक प्रकारची शिस्त येते. भेटायला येणारे कुणीही असो, तक्रार निवारणासाठी आलेले ग्राहक, तुमचे वेंडर्स अथवा कोणी महत्त्वाची व्यक्ती, तुम्ही त्या दिवसाच्या प्राधान्यक्रमानुसार आणि पद्धतीनुसार त्यांच्याशी थेट फोनवर किंवा ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. आजकाल ग्राहक संपर्कासाठी चॅटबॉट्स खूप फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांचा वेळ देखील वाचतो. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांमधील संवाद कधीही सहज ट्रेस करता येतो. मालक, व्यवस्थापन आणि कर्मचारी सर्वांचा वेळ महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही पैसे मोजत असता, त्याचे नियोजन व्हायलाच हवे. 5. नेतृत्व कौशल्य. तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करता येतं याचा अर्थ तुम्ही IT कंपनी काढून ती उत्तमरित्या चालवू शकालच असे नाही. तुमच्या संस्थेत जर तुम्ही एकटेच असाल तरी तुमच्यात नेतृत्व गुण असणे गरजेचे आहे. त्याअभावी मार्केटमध्ये टिकणे आणि प्रगती करणे कठीण आहे. चुकीच्या नेतृत्वाचा फटका सर्वात आधी व्यवस्थापनाला बसतो आणि पुढे सगळी इमारत हलते. आधी तुमच्या अंगी आणि तुम्ही निवडलेल्या व्यवस्थापकांच्या अंगी नेतृत्व गुण असणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला जे सर्वात चांगलं जमतं ते जर तुम्हाला विकता येत नसेल, वाढवता येत नसेल, तर उद्योग व्यापाराच्या थेट फंदात पडण्यापेक्षा इतर पदांवर कार्यरत असलेले बरे. नेतृत्व गुणाअभावी बंद पडलेल्या उद्योग व्यवसायांची संख्या भांडवलाअभावी बंद पडलेल्या उद्योगांपेक्षा जास्त असावी. काही लोकांमध्ये नैसर्गिकरित्या नेतृत्व गुण असतात, तर काही जण अभ्यासाने, चिकाटीने ते स्वतःमध्ये निर्माण करू शकतात. स्वतःमधील बौद्धिक क्षमता ओळखण्याच्या अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांसोबत DMIT सारख्या चाचण्या देखील उपलब्ध आहेत, ज्या तुमच्या मेंदूचा कोणता भाग, उदाहरणार्थ कला, भाषा, विज्ञान, नेतृत्व, व्यवस्थापन इत्यादी चांगला विकसित झाला आहे ते सांगू शकतात. व्यवस्थापनातील कर्मचारी निवडताना देखील या चाचण्यांचा तुम्ही वापर करू शकता. आपल्या आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी कार्यशाळा, ट्रेनिंग सेशन्स घेऊ शकता. चांगले नेतृत्व कौशल्य असलेल्या व्यक्तींमध्ये काही ठराविक गुण असतात. उदाहरणार्थ निर्णय क्षमता, दूरदृष्टी, विवेक, धैर्य इत्यादी. हे तपासून पाहण्यासाठी मुलाखतीच्या वेगवेगळ्या पद्धती देखील उपलब्ध आहेत, ज्या निवड प्रक्रियेत समाविष्ट केल्या असता तुम्हाला उत्तम व्यवस्थापक मिळू शकतील. उत्तम नेतृत्वाचे काही ठळक गुण. 1. आत्मविश्वास. 2. सतत क्रियाशील राहण्याची वृत्ती. 3. प्रयोगशीलता. 4. धैर्य. 5. ध्येयवादी. 6. दूरदृष्टी. 7. भावनिक बुद्धिमत्ता. 8. स्वयंप्रेरित. 9. संवेदनशीलता सर्वसमावेशकता. 10. व्यवस्थापन कौशल्य. 11. आत्मजागृती. 12. पारदर्शकता. 13. विश्वासार्हता. 14. कार्यतत्परता आणि 15.
निर्णय क्षमता. संस्थेची संस्कृती. संस्थेची मूल्ये, ध्येय धोरणे, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची एकमेकांशी वागणूक, कार्यपद्धती इत्यादी मिळून संस्थेची संस्कृती बनते. कोणत्याही संस्थेच्या प्रगतीला किंवा अधोगतीला तिची संस्कृती कारणीभूत असते. जे व्यवसाय वेळोवेळी याचे अवलोकन आणि मूल्यमापन करतात आणि त्यानुसार योग्य ते बदल घडवून आणतात, त्यांची गुणात्मक वाढ होते. मूल्याधारित उद्योग, व्यवसाय, संस्था कोणत्याही स्पर्धेत टिकून राहतात. त्यांची आर्थिक प्रगती तर होतेच, पण अशा संस्थांमध्ये काम करण्याचे समाधान तेथील प्रत्येक व्यक्तीला असते. त्यामुळे कर्मचारी सहसा ती सोडून जायचा विचार करत नाहीत. गुंतवणूकदार देखील अशा उद्योगांकडे आकर्षित होतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठमोठ्या कंपन्या कार्यसंस्कृतीला गांभीर्याने घेतात. जे नेतृत्व, व्यवस्थापन याबाबत विचार करत नाही, त्यांना भांडवल आणि मनुष्यबळ टिकवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कारण संस्कृती हे एक असे आव्हान आहे जे फक्त पैशाने ठीक करता येत नाही. तो सांघिक प्रयत्नांचा भाग आहे. जेव्हा एका कंपनीचे दुसऱ्या कंपनीत विलिनीकरण होते, तेव्हा तर हे अवलोकन खूपच गरजेचे आहे. SBI, बँक ऑफ बडोदासारख्या बँका आणि JSW, KPMG सारखे उद्योग वेळोवेळी हे अवलोकन करतात, जेणेकरून विलिनीकरणानंतर फक्त 2 संस्थाच नव्हे तर 2 कार्यसंस्कृती एकमेकांच्या हातात हात घालून जे चांगले आहे, प्रगतीला पोषक आहे, ते कायम ठेवून कार्यरत राहाव्यात. तुमच्या संस्थेची संस्कृती किती सक्षम आहे हे अभ्यासून ती प्रगतीसाठी पोषक होण्यास मदत करणाऱ्या अनेक सल्लागार संस्था आहेत. त्यांच्या सेवांचा लाभ घेऊन देखील संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल करता येतो. मोठे उद्योग समूह जर हे आवर्जून करत असतील तर लघु मध्यम उद्योगांनी का मागे राहावे? शासकीय, प्रशासकीय, न्यायिक आव्हाने. योजना. भारतातील लघु मध्यम उद्योगांना सरकारने जरी अनेक सवलती, योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी त्या सर्व उद्योगांपर्यंत पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे लघु मध्यम उद्योगांच्या 4थ्या गणनेनुसार भारतात 96% उद्योग व्यवसायांची अजून नोंदणी केलेली नाही. अनेकांना याची माहिती देखील नाही आणि अनेकांना ही प्रक्रिया अवघड, वेळखाऊ वाटते. यासाठी उद्योग आधार सारखा पर्याय जरी सरकारने आणला आहे तरी तळागाळात त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे. कर. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कर व्यवस्था. GSTमुळे अनेक उद्योग समूह बंद झाले आणि अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यास मुख्यतः वस्तू आणि सेवा कराचे प्रमाण आणि वर्गीकरण कारणीभूत ठरले आहे. उदाहरणार्थ, पुस्तक खरेदीवर कर नाही, पण पुस्तक तयार करणाऱ्याला मात्र कागद खरेदीपासून इतर सर्व सेवा सुविधांवर 18% कर भरावा लागतो. आपत्ती व्यवस्थापन. कोरोना काळात अनेक उद्योग बंद पडले. अनेक उद्योग मोडकळीस आले. बांधकाम, मनोरंजन, प्रकाशन इत्यादी आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्रावर दूरवर परिणाम झाला. उद्योग थांबले, पण बँकांचे हप्ते थांबले नाहीत. त्यामुळे हजारो हातांना काम देणारे, वाढीची क्षमता असणारे शेकडो उद्योग व्यवसाय बंद पडले. त्यांना पुनर्जीवन देण्यासाठीच्या उपाययोजनेत सरकार मागे पडले. रोजगार निर्माण करणारा संपला की रोजगार संपतो. त्याचा सामान्यांच्या जीवनमानासोबत एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. नेमकी अर्थव्यवस्थेच्या या कण्याचे दुखणे दुर्लक्षित राहिले आणि आज तागायत उद्योगांची यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू आहे. काहींनी धडपडच करणे थांबवले आहे. हे चिंताजनक आहे. संशोधन आणि विकास. सर्वच उद्योगांकडे स्वतःचा संशोधन आणि विकास विभाग असेलच असे नाही. तो असणे सर्व उद्योगांना परवडेलच असेही नाही, पण तरीही हा विभाग महत्त्वाचा आहे. शेती आणि त्यावर आधारित उद्योगांसोबत सर्व क्षेत्रातील उद्योगांसाठी, सेवांसाठी वेळोवेळी व्यवसायातील तंत्रज्ञान, मार्केटिंग, व्यवस्थापन इत्यादी विविध विभागांशी निगडीत संशोधन होऊन त्यांचे अहवाल उद्योजकांपर्यंत पोचणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारने स्थानिक पातळीवर पुढाकार घ्यायला हवा.
न्यायिक आव्हाने. सरकारच्या धोरणानुसार ग्राहक राजा आहे, त्याला प्रथम महत्त्व आहे, नैतिकदृष्ट्या असायलाच हवे. पण जर उद्योजक नसेल तर ग्राहकही कुठून असेल? ग्राहक न्यायालयात अशा अनेक केसेस येतात ज्यात उद्योजकांची चूक नसताना स्वतःची इमेज जपण्यासाठी त्यांना भुर्दंड भरावा लागतो. न्यायिक प्रक्रिया वेळखाऊ आहे. लघु मध्यम उद्योगांना हे परवडणारे नाही. ऑनलाईन रिव्ह्यूचे आधुनिक आव्हान. भारतातील उत्पादन आणि सेवांचे रिव्ह्यू करणाऱ्या वेबसाईटवर सरकारचे, प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने रिव्ह्यूजमुळे देखील अनेक उद्योगांना फटका बसत आहे. हे रिव्ह्यू खरे आहेत की खोटे हे नंतर सिद्ध होते, पण तोवर त्या उद्योगाने हजारोंचा, कधीकधी लाखोंचा व्यवसाय गमावलेला असतो. इंटरनेटवर अनधिकृत फोरमचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना ग्राहकांच्या तक्रारीविषयी काही देणे घेणे नसते. फक्त त्यांना आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक हवे असते. अनेकदा त्या कंपन्यांचे ग्राहक नसलेले लोक देखील आपल्या प्रतिस्पर्धी कंपनींविषयी, उत्पादनाविषयी तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय स्वतः या वेबसाईट्स रेप्युटेशन मॅनेजमेंटच्या नावाखाली तक्रार डिलीट करण्यासाठी उद्योगाकडून हजारो लाखो रुपये उकळतात. त्यामुळे अशा तक्रारी मुद्दाम तयार करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका बसलेल्या उद्योगांनी कोर्टात अपील करूनही त्यांना अजून न्याय मिळाला नाही. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या ज्ञानाविषयी उदासीनता असल्याने ही समस्या समजावून सांगणे देखील कठीण आहे. बऱ्याच वेबसाईटचे सर्व्हर इतर देशात असतात, त्यामुळे कायद्यानुसार त्यांना त्या देशातील नियम, कायदे लागू होतात. इकडे केस सुरू राहते आणि तिकडे हजारो लाखो व्ह्यूज होऊन या वेबसाईट, अनधिकृत फोरम यावर दिसणाऱ्या जाहिरातीद्वारे हजारो लाखो डॉलर्स कमवतात आणि इथे आपले उद्योग लाखो करोडो रुपये गमावतात. या समस्येवर तर स्वतंत्र संशोधनात्मक लेख होऊ शकतो. तर हे आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या कण्याचे, लघु मध्यम उद्योगांचे दुखणे. ही आहेत त्यांच्या समोरील काही महत्त्वाची आव्हाने. ही आव्हाने ओळखून वेळीच उपाययोजना केली तर आपल्या देशाला पूर्ण विकसित देश, महासत्ता इत्यादी विशेषणांच्या जवळपास पोहोचणे थोडे सोपे जाईल. भारतातील विचारशील नागरिकांनी, उद्योजकांनी, उद्योजक होऊ पाहणाऱ्यांनी याचा विचार नक्की करावा. ज्योती घनश्याम.